ऑडिटोरियम नाही. Our hospitality partners, Nanu Hotels, Resorts and Spas. श्रीनिवास नाईक स्मृती व्याख्यान वक्त्या चिन्मयी सुमित. 13-14व्या वर्षी औरंगाबाद आकाशवाणीवरील श्रुतिकांतील सहभाग इथेच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात असावी असं त्या म्हणतात. मराठी रंगभूमीचा प्रचार आणि प्रसार तसंच मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्या मराठी वाचण्याचा आग्रह धरतात. महाराष्ट्रातील मराठी शाळांचं जतन, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण रक्षण याकरता त्या सतत प्रयत्नशील असतात. प्रसंगी सरकारवर टीका करण्यासही त्या मागे पुढे पाहत नाही. सांस्कृतिक पारंपरिक सण उत्सव साजरे करायला त्यांना आवडतात. सोशल मीडियावर सुद्धा मराठीची ओळख त्या चाहत्यांना करून देत असतात. प्रांतिक मराठी भाषेतले गोड बारकावे त्या सुधारण समजावून सांगतात. कर्तव्यदक्ष IAS अधिकारी वडील आपल्या वागण्यातून सतत समाज कल्याण आणि आंबेडकरांचे विचार मनावर बिंबवणारी मानसोपचार तज्ञ आई, वाचनाची प्रचंड आवड असणारे आजोबा यांचाही चिन्मयी सुमित यांच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा आहे. आणि म्हणूनच अभिनयाबरोबरच इतर सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचं सामाजिक भान आणि योगदान प्रकर्षानं जाणवतं. थँक्यू. ही भेट फार सुंदर आहे. ही पण फार सुंदर आहे. तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार. हा बंद आहे का? तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार आणि नवीन वर्षाच्या खूप मनापासून सदिच्छा. ह्या वर्षातला जवळजवळ मला वाटते माझा हा पहिला कार्यक्रम आहे गोव्यातला, आणि जिथे मी मराठी शाळांबद्दल बोलणार आहे, मराठी शिक्षणाबद्दल बोलणार आहे. पण मराठी मराठी असं नको करूया आपण, मातृभाषेतलं शिक्षण ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक अस्वीकृती म्हणजे सोप्या मराठीत डिस्क्लेमर. ते असं की मी व्याख्याता नाही. मी एक थोडी बहुत नटी आणि खूप जास्त कार्यकर्ती अशी मी आहे. त्याच्यामुळे व्याख्यान ह्या शब्दानेच माझी छाती फार दडपते. त्यात मी आता जेव्हा मला आनंदने आपली निमंत्रण पत्रिका आणि सगळं पाठवलं आणि ह्याच्या आधी ह्या मंचावरती ह्या व्याख्यानमालेत कोण कोण बोलून गेलंय त्यांची नावं जेव्हा मी बघितली तेव्हा मी खरंच सांगते माझी समोर बसून ऐकण्याची तरी पात्रता आहे की नाही ते मला माहिती नाही. अशा वेळेला तुम्ही मला इथे बोलवलेले आहेत बोलण्यासाठी. तर माझे जे काही आई म्हणून किंवा मुलगी म्हणून मराठीतून शिक्षण झालेली एक मुलगी आणि जिने आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये धाडलं अशी एक आई, ह्याच्यामधून जे काही माझे अनुभव आहेत त्याच्यातून जे काही संचित माझ्याकडे जमलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर इथे वाटून घेणार आहे. ते तुम्हाला मी सांगणार आहे. ह्याच्या पलीकडे माझ्याकडून खूप जास्त काहीतरी ज्ञान मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा कृपा करून करू नका. त्याचं फार दडपण येईल मला.
जेव्हा मला इथे असं झालं की ह्या व्याख्यानमालेत बोलायचंय, तेव्हा मी म्हटलं की बापरे काय बोलणार मी तिकडे येऊन, आणि आता मी आणि माझ्या भूमिका वगैरे असं बोलवायला लागले की काय लोक, कारण तसं बोलवायला लागले आपल्याला की मग आपण कुणगाट मनाशी बांधायची की आता चंबू गबाळा आपला आवरा, आता तुमची रिटायरमेंटचे दिवस आलेत. त्याच्यामुळे त्याची फार भीती वाटली. आणि मग जेव्हा त्यांनी मला सांगितलं विषय तूच सांग, तर मी म्हटलं बापरे हे कसं काय, एवढं तुम्ही मला हुशार समजू नका काही, मी आपली वाक्य बरी बोलते जी मला दिलेली असतात ती, आणि त्याच्यासाठी एक दिग्दर्शक असतो मध्ये, व्याख्यानाला कोण मिळणार दिग्दर्शक, तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं की नाही तुम्हीच काहीतरी मला एक विषय सजेस्ट करा. आणि मग त्यांनी बरं माझ्या बोलण्यामध्ये जर सजेस्ट करा वगैरे असे जर शब्द आले तर मी जरी सुद्धा मराठी प्रेमी असेल, मराठी भाषेवरती अत्यंतिक प्रेम करत असेल, तरी सुद्धा इंग्रजीला माझा विरोध नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की भाषा जितकी प्रवाही ठेवली जाईल तेवढी ती जिवंत राहते. त्याच्यामुळे अधूनमधून जर असे शब्द आले तर त्याच्यावरती कुणी नाक मुरडू नका. मी गोव्यातही मी विसरूनच गेले, मला उगीच का असं वाटतं की पुण्यातल्या लोकांना जे आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं असेल ते मी देते इथे, कारण तुम्ही सगळेजण इतकी सुंदर रंगीबेरंगी संस्कृती जगणारी माणसं आहात की मी आत्ता राजूला म्हणत होते, राजीव हेदेला मी म्हणत होते की अरे तुमच्याकडे प्रत्येक गावाची नावं सुद्धा 2-2 आहेत, की पारवरीण पण आहे आणि परवरीण ना, हा म्हणजे एक मराठी उच्चार आहे आणि एक पोर्चुगीज टाईपचा उच्चार आहे. तुमच्या कसं लक्षात राहतं की काय म्हणायचं या गावाला किंवा हे नेमकं कुठलं गाव आहे. तर हे तुम्ही इतकी छान त्याची सांगड घालत तुम्ही इथे जगता आहात की तुम्हाला मी काही ह्याच्यासाठी मी तुमची माफी मागायची गरज आहे असं मला वाटत नाही जर माझ्या बोलण्यामध्ये काही इंग्रजी शब्द आले तर. मी माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी काही नोट्स काढलेल्या आहेत. मी असं ठरवलं की ह्यावेळेला मी फार शिस्तीने काहीतरी एक व्याख्यान द्यायचं आणि भाषण करायचं असं मी दरवेळेला ठरवते. नंतर मला असं कळतं की अशी मी एकदा माईक समोर गेले आणि समोरचे चेहरे बघितले आणि त्यांच्यावरची उत्सुकता किंवा कधी कधी कंटाळा हा बघितला की हे सगळं बाजूला पडतं आणि मी गप्पा मारत सुटते. त्याच्यामुळे मी आज गप्पा मारणार आहे. उर्दू मधला एक प्रकार आहे दास्तानगोई. तर त्या दास्तानगोईमध्ये असं असतं की तो नट किंवा ती नटी जी असते ती ज्या विषयावरती बोलायचं आहे, म्हणजे एकच स्क्रिप्ट नसतं, एक थीम असते आणि त्या थीमशी ज्या काही संबंधित काही कथा असतात, काही चुटकुले असतात, काही गाणी असतात, काही नुसते शेर असतात, अशा गोष्टी त्याच्यामध्ये भरून भरून ते एक दास्तान आपल्या समोर सांगतात, ज्याला किस्सा गोई असा पण तुम्ही शब्द ऐकला असेल. तर ती किस्सा गोई आणि दास्तान गोई जशी असते तसं माझं आजचं हे व्याख्यान नाही तर मातृभाषेतल्या शिक्षणाचं आख्यान आहे असं तुम्ही समजा. मला नेहमीच असं वाटत आलंय आणि फक्त मलाच नाही तर जगभरातल्या शिक्षण तज्ज्ञांनी आणि जगभरातल्या मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या पूर्ण संशोधनाअंती हा निष्कर्ष काढलेला आहे की कुठल्याही मुलाचं त्याच्या मातृभाषेत जेव्हा शिक्षण होतं तेव्हा ते शिक्षण हे जास्त सर्वंकष अशा पद्धतीचं असतं. कारण आपली भाषा ही काय असते, एकतर पहिल्यांदा मातृभाषा कशाला म्हणायचा हा आता बरेचदा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण जसं माझ्या बाबतीमध्ये आहे की माझे वडील रवींद्र सुर्वे हे कोकणातले, माझी आई सुशील देशपांडे ही कर्नाटकातली, त्याच्यानंतर माझ्या सासूबाई कर्नाटकातल्या, माझे सासरे तमिळनाडू मधले, सुबीचा जन्म झाला महाराष्ट्रामध्ये. त्याच्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा ही तमिळ, हिंदी आणि इंग्रजी आणि मराठी. माझ्या घरामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा थोडासा कोकणीचा प्रभाव असलेली मराठी आणि बराचसा कन्नडचा प्रभाव असलेली मराठी. त्याच्यामुळे आता असं होतं की मग मुलांच्यासाठी तुम्ही मातृभाषा म्हणजे म्हणून कुठली निवडणार, तर किमान मागच्या 3 पिढ्या घरामध्ये जी प्रामुख्याने भाषा बोलली जाते तिला आपण मातृभाषा असं म्हणावं सर्वसाधारणपणे. आणि त्याच्याहून जर थोडंसं सोपं करायचं असेल तर जी परिसरात बोलली जाणारी भाषा आहे, कारण नाहीतरी आपण देशाला आपण मायभूमी म्हणतो, मातीला आपण माता म्हणतो, भूमाता असं जर आपण म्हणत असू तर ज्या राज्यामध्ये ज्या परिसरामध्ये आपण राहतो तिकडची जी भाषा ती आपण आपली मातृभाषा ठरवावी का असा विचार माझ्या मनात येतो. हा विचार आहे फक्त, म्हणजे ते काही माझं ठाम मत नाहीये की असं करावं, पण मला स्वतःला असं वाटतं.
आणि त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून माझ्या मुलांची भाषा ही मराठी राहिली. आणि मग मला असं वाटलं की माझ्या मुलांचं शिक्षण हे मातृभाषेत का व्हावं. तर मातृभाषा किंवा आपली भाषा म्हणजे नुसतं व्याकरण नसतं, म्हणजे संधी विग्रह समास कर्ता क्रियापद नाम म्हणजे भाषा नसते. भाषा त्याच्यापेक्षा बरंच काही असतं. आता जर आपण लहान मुलांना आपण घरामध्ये ज्या गोष्टी सांगतो त्याच्याबद्दल जर विचार करायचा झाला तर पहिला घास चिवकाऊचा भरवतो आपण त्यांना, आणि सगळ्यात पहिली गोष्ट जी सांगतो ती चिवकाऊची गोष्ट सांगतो. चिमणीचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं, आणि मग खूप मोठा पाऊस पडतो, त्याच्यात शेणाचं घर वाहून जातं आणि मेणाचं घर मात्र टिकतं. आता ही गोष्ट माझ्या आजीने पण ऐकली आहे, माझ्या पणजीने पण ऐकली आहे, माझ्या मुलांनी पण ऐकली, आणि उद्या माझी नातवंड सुद्धा ऐकतील. ही पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. वर करणे बघता ही चिव कावची काहीतरी काल्पनिक बनवलेली गोष्ट असं आपण त्याच्याकडे बघतो. पण ही गोष्ट किती जुनी आहे तुम्हाला माहितीये का? ही गोष्ट चक्रधर स्वामींचा जो महानुभाव पंथ होता त्याच्यातली गोष्ट आहे. ही 800 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, आणि त्याच्याही पूर्वीचा एक दाखला मिळालेला आहे 1200 वर्षापूर्वी गुजरातमध्ये. ही भारतीय आहे म्हणून मी सांगते, म्हणजे अगदी फक्त मराठीत असेल असं नाही, ही भारतीय संस्कृतीमधली गोष्ट आहे. 1200 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये एका सुरईवरती ही गोष्ट कोरलेली मिळते. त्याच्यामध्ये चित्र आहे त्या गोष्टीचं. तर त्याच्यामुळे आपल्याला जी आत्ताची जी गोष्ट वाटतेय ती इतक्या वर्षांपासून चालत आलेली गोष्ट आहे, आणि ती प्रत्येक भारतीय भाषेमध्ये आहे जवळजवळ. म्हणजे एखादी कर्नाटकातली आई पण तिच्या मुलाला ही गोष्ट सांगत असेल, आणि मराठी आई पण आपल्या मुलांना ही गोष्ट सांगत असेल. आणि काय आहे त्या गोष्टीमध्ये? त्या गोष्टीमध्ये विज्ञान पण आहे. शेण वाहून जातं, माती वाहून जाते. मेण जे आहे ते पाण्यासमोर तग धरतं, त्याच्यावरून पाणी वाहून जाऊ शकतं. मेण टिकाव धरतं पाण्यामध्ये, हे विज्ञान आहे ना. त्याच्यानंतर ती चिव तिच्या बाळाचं काय काय करते त्याचा क्रम आहे. ती पहिल्यांदा बाळाला आंघोळ घालते, मग त्याच्यानंतर तीट लावते, त्याच्यानंतर त्याला कपडे घालते, त्याला जेव घालते. जे काही टप्पे आहेत ते टप्पे आहेत, संगोपनाचे टप्पे आहेत. त्याच्यानंतर ती तो पावसात भिजतोय कावळा, त्याला ती तिच्या घरामध्ये जागा देते. जो कोणी संकटात सापडलेला जर एखादी व्यक्ती असेल तर तिच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे उघडे करायचे आहेत. अतिथी देवो भव हा संस्कार पण आहे त्या गोष्टीमध्ये. ती नुसती मनोरंजन किंवा करमणुकीची गोष्ट नव्हे, तर त्या एका गोष्टी बरोबर इतक्या काही गोष्टी येत आहेत. त्याच्यात परत ती चिमणी लहान आहे, कावळा मोठा आहे. थोड्या दिवसांनी त्या मुलांना कळणार आहे की चिमणी ही घरटं बनवणारा पक्षी आहे. कावळा कधीच घरटं बनवत नाही स्वतःचं इतकं टिकाऊ. जे काय त्याच्या विणीच्या वेळेला जे करतो ते आपलं त्याच्यामध्ये काहीच सुबक पण नसतं. चिमणी अगदी सुंदर घरटं बांधते. हे सगळं ज्ञानार्जन त्याचं नंतर होणार आहे, जसा जसा तो शिकत जाणार आहे. पण हे जे पहिल्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये शिक्षण आणि संस्कार ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होत आहेत, आणि त्या त्याच्या घरातल्या भाषेत होत आहेत. चिवगावची गोष्ट ही शाळेत नाही शिकवली जाणार, ती आपल्या घरात सुरू होते. आणि विनोबांचं एक फार सुंदर वाक्य आहे जे मला अतिशय आवडतं शिक्षणाच्या संदर्भातलं. ते म्हणतात की शिक्षण कुठलं सुंदर की शिक्षणामध्ये घर शाळेत घुसलं पाहिजे आणि शाळा घरात घुसली पाहिजे. म्हणजे जे औपचारिक शिक्षण असेल ते फक्त शाळेच्याच 4 भिंतीत व्हायला पाहिजे असं नाही, तर ते शिक्षण अव्याहत चालू असणारी प्रक्रिया असल्यामुळे घरात पण ते मूल शिकत राहिलं पाहिजे. आणि त्याच वेळेला शाळेमधलं वातावरण इतकं अनौपचारिक पाहिजे, इतकं मोकळं आणि छान पाहिजे, इतकं आनंददायी पाहिजे की शिक्षण ही पद्धत कुठेही जाचक न होता ते घरात मूल जसं बागडतं तसं ते बागडत त्यांनी शाळेमध्ये शिकलं पाहिजे. तर ही गोष्ट इतकी सुंदर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या भाषेतल्या लोकांनी विचार करून
आपल्या भौगोलिक परिस्थितीमधल्या विद्यार्थ्यांसाठी काढलेले हे निष्कर्ष आहेत. आजकाल आपण बघतो की पर्यावरणाबद्दल आपण बऱ्यापैकी जागरूक आहोत. मला आज खूप आनंद झालाय की ते पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे आणि ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी नाहीतर बिस्लरीच्या बाटल्या मिळतात आणि मी अत्यंत हट्टाने माझी ही बाटली घेऊन सगळीकडे फिरत असते. आणि मला असं वाटतं की हे जे आता आपण काळजी घ्यायला लागलोय ना, पर्यावरणाची आपण काळजी घ्यायला लागलोय, आपण जागरूक व्हायला लागलोय. तुम्हाला जर म्हणजे आता तुम्ही जे सगळेजण बसलेले आपण लोक आहोत, काही छोटी छोटी बाळं वगळता आपण 40च्या तर नक्कीच वरचे लोक आहोत सगळेच जण सरासरी. तुमच्या माझ्या 10व्या वर्षी आपल्याला हा विचार नव्हता पडत की प्लास्टिकची पिशवी वापरायची की नाही, कारण आपण वापरतच नव्हतो. फार क्वचित आपल्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या असायच्या. आपल्याकडे पिशव्या ज्या होत्या त्या घरातच शिवलेल्या पिशव्या असायच्या किंवा विकत घेतलेल्या पिशव्या असायच्या. बास्केट्स असायच्या जे आपण परत परत वापरायचो. कित्येक मुली त्या बास्केट्स विणायच्या गोष्टी आपण शिकायचो. केनच्या बास्केट्स असायच्या. सगळ्या अशाच गोष्टी होत्या. वाणसामान जे यायचं, म्हणजे मला आठवतंय माझ्या घरामध्ये माझी आई कधीही मला वाणसामान भरवायला बसवायची नाही, कारण गुळ साखरे सकट सगळं काही कागदामध्ये गुंडाळून यायचं आणि कागद दिसला की मी तो वाचत बसायचे. म्हणून आई मला ते सामान भरू द्यायची नाही, की अर्ध्या तासाचं काम ही 1.5 तासात करेल, हिला नका लावू कामाला, असं म्हणायची आई. कारण पिशव्या पण आपल्या त्याच असायच्या, वर्तमानपत्रांपासून बांधलेल्या बनवलेल्या किंवा त्याच्यामध्ये गुंडाळलेल्या गोष्टी. आणि तो दोरा असायचा त्या किराणा सामानवाल्याकडे असा वरती लावलेला आणि तो असा पटपट पटपट ते बांधून द्यायचा. त्याच्यात पण एक कला असायची. पुड्या बांधण्यामध्ये एक कला असायची, कारण वेलची 25 ग्राम वगैरे अशी आपण आणायचो. त्याच्यामुळे आपलं जगणं इतकं ऑर्गॅनिक होतं. म्हणजे मला माझ्या ज्या शाळेत लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत, आमच्याकडे सुभद्राबाई नावाच्या एक बाई यायच्या. त्या खूप सुंदर ओव्या गायच्या काय काय. आणि त्यांचं एक मला काहीतरी आठवतं, त्या अशा म्हणायच्या की कुकवाला लावित होते, केसाला विचरित होते, आरसा बघून शान हसत होते ग, असं त्या म्हणायच्या. तर मी त्यांना म्हणायचे की कुंकवाला लावत होते म्हणतात का सुभद्राबाई? कुंकू लावत होते म्हणतात. केसाला विंचरत होते म्हणतात का? केस विंचरतात. मग त्या मला सांगायच्या, तुला माहितीये का एकनाथ बाबाचं आहे हे, भारुडातलं आहे, तुला काय माहिती, असं ते म्हणायचे. तर भाषेचा संस्कार परत तो इथे आला की आपल्या घरात काम करणारे लोक सुद्धा आपल्यावरती कळत नकळत कुठला तरी भाषेचा संस्कार करत असतात. तर आमच्या सुभद्राबाई होत्या त्या राखेनी भांडी घासायच्या. विम पावडर वगैरे असं काही नव्हतं तेव्हा. राखेनी भांडी घासायच्या मागे आमच्या परसामध्ये. बरं, मी काही अशी गोव्यासारख्या सुंदर ठिकाणी आणि अशा ठिकाणी राहत नव्हते, अगदी शहरी वातावरणात राहत होते. औरंगाबाद सारख्या शहरात मी राहत होते. त्या राखेनी भांडी घासायच्या. ते राखेचं पाणी आणि खरकट सगळं जायचं. तिथे जे आळं केलेलं होतं त्याच्यामध्ये अळू वाढायचा. त्या आळूच्या वड्या व्हायच्या, त्या आळूची भाजी व्हायची. ते 2 वेगळे आळू असायचे. कुठे होतं म्हणजे प्रदूषण वगैरे ह्या गोष्टी इतक्या कमी होत्या. आणि आपण जेव्हा आज पर्यावरणाचा विचार करतो तेव्हा आपण सांस्कृतिक पर्यावरणाचा विचार करतो का? या बाकीच्या पर्यावरणाचा आपण खूप विचार करतोय आणि तो केलाच पाहिजे प्रत्येकाने, त्याच्याबद्दल काही दुमतच नाहीये. पण जसं आपलं जैविक पर्यावरण आपल्यासाठी आवश्यक आहे, आपल्या सुदृढतेसाठी आवश्यक आहे, त्याच पद्धतीने आपलं सांस्कृतिक पर्यावरण सुद्धा आवश्यक आहे. आणि सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे आपले धार्मिक सण मोठ्या प्रमाणावरती साजरे करणे, त्याचं सार्वजनिकीकरण करणे एवढंच नाहीये. तर संस्कृतीची सगळ्यात महत्वाची वाहक जर कोण असेल तर ती भाषा आहे. आणि भाषा ही जर संस्कृतीची वाहक जर असेल तर तिचा जर ऱ्हास झाला तर भाषेचा ऱ्हास होऊन संस्कृतीचा ऱ्हास होईल. आणि त्याच्यानंतर फक्त धार्मिक कर्मकांडांमधून आणि धार्मिक वातावरणातून आपण भारतीय संस्कृती तरू शकणार नाही. आपली भारतीय संस्कृती म्हणजे फक्त धार्मिक संस्कृती नव्हे, त्याच्या खूप तो एक भाग जसा आहे तशीच भाषा हा सुद्धा खूप मोठा भाग आहे. दुर्दैवाने जितक्या मोठ्या प्रमाणावर बाकीच्या गोष्टींची काळजी घेतली जाते तितक्या मोठ्या प्रमाणावरती आपण आपल्या भाषेची काळजी घेत नाही आहोत, आपण ती वापरत नाही आहोत. साधीशी गोष्ट सांगते, पर्यावरण हा विषय काढलेला आहे त्याच्यामुळे.
एखादी जर विहीर असेल आणि त्या विहिरीला जर गोड पाणी येत असेल तर त्या विहिरीकडे सगळेजण जातात. हे विहिरीचं उदाहरण दोनदा येणार आहे. तुम्ही त्याच्यातून पाणी घेता घेता कारण तुम्हाला कळतं की तिकडे गोड पाणी आहे आणि मग त्याला खूप हे मीच करू शकते. राजीव हेरे सगळ्यात पहिला हसला असेल. मी थोडी थोडी नाचते पण ते पण तुम्हाला कळलं असेल. तर जिथे गोड पाणी आहे हे बघा काय म्हणजे टायमिंग हे मलाच साधू शकतं. हे तुम्ही कोणी प्लीज डू नॉट ट्राय ॲट होम. आय एम अ स्किल्ड पर्सन. तर जिथे गोड पाणी आहे तिथे सगळेच जण जातात आणि मग त्या विहिरीचा खूप उपसा होतो. त्याच्यामुळे तिकडचे झरे जे असतात ते जिवंत राहतात. आईच्या दुधाबद्दल म्हणतात जर मूल पित असेल दूध तर तिला सहस्त्रधारांनी दूध फुटतं असं म्हणतात. तसंच ते पाण्याच्या बद्दल पण आहे. पण जर तुम्ही घेतलं नाही, जर त्याचा उपसा जर झाला नाही तर थोड्या दिवसांनी ते शेवाळतं आणि शेवाळ साचून 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 शेवटी ते जे झरे असतात तो एक एक झरा बुजायला लागतो. भाषेच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे आणि मातृभाषेच्या बाबतीत तर फार आहे. जर ती वापरलीच गेली नाही, ती जर आपण बोललोच नाही, त्याच्यातले शब्द आपण जाणूनच घेतले नाही, त्याच्यातल्या संज्ञा, त्याच्यातलं सौंदर्य, त्याच्यातल्या कहाण्या, त्याच्यातल्या म्हणी हे जर आपण निरखून बघितलं नाही, नुसतं वाचून नव्हे तर ते वापरलं जर नाही तर हळूहळू हळूहळू ती भाषा शेवाळेल, ते झरे आटतील आणि मग त्यावेळेला जे काम करावं लागेल ना ते फार कष्टाचं काम असेल. आणि म्हणून मातृभाषा टिकवणं, तिचा वापर करणं आणि परत सगळ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या अर्थकारणाशी जोडल्या जातातच. भाषा जगवायची, भाषा टिकवायची म्हणजे काय करायची असं खूप जण विचारतात. तर मला असं वाटतं की संस्कृतीचा कणा ही मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेचा कणा हे मराठी भाषेतलं शिक्षण हा आहे. या सर्व गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. आज महाराष्ट्रामधली अशी परिस्थिती आहे की मराठी शाळांकडे लोक जातच नाहीत असं लोक म्हणतात. परत विहिरीचं उदाहरण आहे. एकीकडे हापसा आहे, तो असा 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 करून पाणी काढायला लागतंय पण त्याच्यात छान गोड पाणी येतंय खालून. आणि इकडे एक असं एक तळं करून ठेवलंय जे कृत्रिम तळ आहे. त्याच्यात कुठून पाणी येतंय, कुठल्या टँकरनी येतंय, नाल्यातून येतंय का नदीतून येतंय का समुद्रातून येतंय तुम्हाला काही माहिती नाही. पण ते तळं असं ओतप्रोत भरलेलं आहे. अशी बादली घातली की पाणी काढता येतंय. कुठे चाल तुम्ही? तुम्ही का हापसाल ते पाणी? तुम्ही हेच पाणी घेणार. आत्ता शिक्षणाचं तेच होतंय. हा हापसा आहे ना ते मराठीतलं शिक्षण आहे आणि कृत्रिम तळ आहे ना ते इंग्रजी शिक्षण आहे. ज्या संस्था मराठी शाळा चालवत होत्या इतके दिवस आणि चांगल्या पद्धतीने चालवत होत्या त्यांनी आता मोफत इंग्रजी शिक्षण मिळणाऱ्या जर शाळा काढल्या तर मुलं जातीलच का? त्यांचे पालक जातीलच का? एकतर मुलं निर्णय घेत नाहीत आपल्या शिक्षणाचा, पालक निर्णय घेतात. आणि पालक काय करतात म्हणजे सगळ्यांचा शिक्षणाकडे, शिक्षण म्हणजे काय ह्याचा जर विचार केला म्हणजे मी फार बाळबोध बाई आहे बोलण्याच्या बद्दलची की मी म्हणजे असा विचार केला की आज आपल्याला काय बोलायचं, मातृभाषा. मातृभाषेबद्दल काय बोलायचं होतं ते मी बोलले. आता बोलू शिक्षणाबद्दल. तर शिक्षण म्हणजे काय? तर आपल्याकडे विद्येला विद्यादानाला आपल्याकडे खूप महत्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये. जी मुक्त करते, जी विमुक्त करते सा विद्या. मग ती कशापासून मुक्त करते? तर अज्ञानापासून मुक्त करते, अंधारापासून मुक्त करते, आपल्याला काही कौशल्य शिकवते, आपल्याला काही संधी देते. कौशल्य कशाची? तर तुमच्या अंगभूत जे गुण आहेत त्या गुणांना एका वेगळ्या पद्धतीची शिस्त लावून त्याच्यातून एक कौशल्य तुम्हाला शिकवून
त्याच्यानंतर संधी पण ती उपलब्ध करून जर तिने दिली तर त्या शिक्षणाचा अर्थ आहे. अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टी शिक्षणाचा भाग आहेत. आता आपल्याकडे असं झालंय, आपण इतके यूज अँड थ्रो वाले लोक झालेलो आहोत हळूहळू, की आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आपलं जे काही आपलं जीवन आहे ते वेदांचा जर विचार करायचा म्हटलं आपण तर कोहम पासून आपलं सुरू झालेलं आयुष्य आहे, की आपण प्रश्न विचारतच जन्माला येतो की मी कोण आहे, मग मी असा आहे आणि मी हा आहे, इथपर्यंत आपण शोध घेत राहतो आपला. आता असं नाहीये. ह्याचा उपयोग काय, पर्पज वेगळी गोष्ट आहे, पण ह्याचा उपयोग काय, हे शिकून मला नोकरी मिळणार का, हे शिकून मला पैसे मिळणार का. उद्धार होणं म्हणजे काय तर मला एक चांगली लाईफस्टाईल जीवनशैली मिळणं हेच अंतिम ध्येय झालेलं आहे. म्हणजे जेव्हा पालक मला भेटतात आणि मला म्हणतात पुढे जाऊन, एक तर ते हे मराठी वाक्य पण नव्हे, पुढे जाऊन मुलांना त्रास होईल. पुढे जाऊन म्हणजे काय तर ती प्राथमिक शिक्षण त्यांचं मातृभाषेत होईल, माध्यमिक शिक्षण मातृभाषेत होईल, शालांत परीक्षा त्यांची मातृभाषेत होईल आणि मग ते कॉलेजमध्ये जातील. तिकडे त्यांना जेव्हा ते इंग्लिश शिकतील तेव्हा ते मूल बावरून जाईल. अरे पण तुम्ही ह्याचा विचार करताय का की तेव्हा ते मूल जवळजवळ 13 वर्ष अभ्यास कसा करायचा, आपल्याला माहीत नसलेली गोष्ट कशी जाणून घ्यायची, अध्ययन कसं करायचं, समोरचं अध्यापन कसं शोषून घ्यायचं, ह्याची त्याला सिस्टीम पूर्ण प्रणाली तयार आहे त्याच्याकडे. त्याचं शरीर त्याच्यासाठी सक्षम आहे, त्याची बुद्धी त्याच्यासाठी सक्षम आहे, त्याच्या भावना त्याला आता साथ देणार आहे. अशा वेळेला त्याच्यासमोर एक आव्हानात्मक काय आलंय तर फक्त एक भाषा, ज्या भाषेची त्याची ओळख आहे पहिलीपासून, ती पूर्णतः अनोळखी सुद्धा नव्हे. तर त्याचा ताण येईल 16-17 वर्षाच्या मुलाला. म्हणून तुम्ही जे मूल त्याला ताण येतंय हे घरी येऊन सांगू सुद्धा शकणार नाहीये, त्या मुलाला तुम्ही इंग्रजी शाळेत डांबताय. कारण ते सांगत नाही ना तुम्हाला घरी येऊन की मला त्रास होतोय. त्याच्यामुळे तुम्ही सुखात आहात, अज्ञानात सुख ना. तुम्ही जाणूनच घेत नाही आहात की मुलाची चिडचिड का होतीये, ते बाळ का इतकं रडरड करतंय शाळेत जाताना, ते का इतकं धास्तावतंय, आणि मग सुरू होते रॅट रेस. आज माझ्या मजल्यावरती राहणाऱ्या सिनियर केजीतल्या मुलीला क्लासला जावं लागतं शाळा संपल्यानंतर 2 तास. आणि माझी मराठी शिकलेली मुलगी 10वीला सुद्धा कुठल्या कोचिंग क्लासला गेली नाही, कारण त्यांच्या शाळेने सांगितलं की नाही जायची गरज आहे कोचिंग क्लासला, कोणी शाळेतच होईल अभ्यास मुलांचा. हा जो ताण आपण त्या मुलांवरती देतोय की शाळा संपल्यानंतर तुम्हाला शाळेत दिलेला गृहपाठ करण्यासाठी कोचिंग क्लास, मग तो तिकडच्या टीचर्स त्यांचा अभ्यास तिकडे करून घेतात आणि मग टीचर्सना वाटतं की मग ह्यांना घरी तसंच कसं पाठवायचं, म्हणून त्या कोचिंग क्लासचा त्यांना एक थोडासा गृहपाठ घरी करायला देतात आणि मग ते मूल तो अभ्यास घरी येऊन करतो आणि मग त्याच्यानंतर जर वेळ मिळालाच तर 24 मिनिटं खेळायला जातो किंवा 22 मिनिटं खेळायला जातो. माझ्या खाली त्या मुलाने सांगितलंय आय हॅव 22 मिनिट्स प्ले टाइम. हे आयुष्य आपण आपल्या मुलांना देतोय ह्याची जाणीवच कोणाला नाहीये. त्यांना असं वाटतं की नाही ठीक आहे, म्हणजे आता जर त्यांना सक्षम व्हायचं, आता रडून कसं चालेल. तुम्हाला तुमच्या 4 वर्षाच्या मुलाविषयी असं वाटतं की आता रडून कसं चालेल, ह्याने उद्याच्या जगासाठी तयार व्हायला पाहिजे. मग आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. भाषेच्या संदर्भात सांगताना मी जेव्हा मगाशी म्हटलं की भाषा ही काही फक्त मातृभाषा, ही काही फक्त व्याकरण नव्हे. म्हणजे साध्या साध्या इतक्या गोष्टी असतात, तुम्ही ती इंग्रजी शाळेमध्ये मुलाला टाकता, चिवकाऊची गोष्ट त्याला घरी सांगितलेली असते आणि त्याला तिकडे काऊ कुठला कळतो, त्याला कळतं की काऊ हा पुल्लिंगी नाहीच आहे, मुळात काऊ ही स्त्रीलिंगी आहे.
आणि काऊ ला 4 पाय आहेत आणि 1 शेपटी आणि 2 शिंगे आहेत. तिथेच कन्फ्युजन पहिलं. घरात काऊ जी सांगितली जाते तो काऊ आहे आणि काळा काळा आहे तो, आणि हा इथे आहे, त्याला पंख आहेत, तो उडतो आणि त्याचा घास आई आपल्याला भरवते. आणि आई घरामध्ये पूजा असली की बाहेर गाईला जाऊन घास खायला घालते, काऊला देत नाही तो घास. काऊला वेगळा घास देतात वेगळ्या वेळेला, त्यावेळेला मला नेत नाहीत बरोबर. सो त्याचं जे भावविश्व आहे, तो जे जगतो आहे त्याच्याशी संबंधितच नाहीये तो जे शिकतोय ते. ती भाषाच त्याच्यासाठी परकी आहे. सो तो ती संकल्पना पण शिकणार, तो प्राणीच वेगळा आहे हे शिकणार, मग त्या प्राण्याचं नाव शिकणार, मग त्या प्राण्याची उपयुक्तता शिकणार आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ब्ला 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 ज्या पुढच्या आहेत त्या तो शिकणार. याच्यावर त्याच्या मनावरती ताण नाही येणार, त्याला विचार नाही करावा लागणार. त्याला एकदा तरी वाटणार ना घरातली आई चुकीची आहे किंवा आजी चुकीची आहे जी काऊचा घास भरवते आणि त्या पर्टिक्युलर एका पक्षाला काऊ म्हणते. हे जगच दोन्ही खूप वेगळं आहे. माझ्या मुलाला जेव्हा मी शाळेमध्ये घातलं तेव्हा तो मला घरी आला आणि तो मला म्हणाला, मी म्हटलं काय रे नीरज, घरात किती शाळेतली मुलं रडत असतात तुझ्या वर्गातली बालवाडीतली, तू नाही रडत, तू कसं नाही रडत? तर मला म्हणाला, अम्मा बाईंच्या साडीला ना तुझ्याच साडीसारखा वास येतो. मी म्हटलं काय? तर तो मला, हो त्यांना ना तुझ्यासारखा वास येतो. आणि मला इतकं छान वाटलं. म्हणजे या 2 गोष्टी मला कळल्या की माझं बाळ कधीतरी, माझं लेकरू जर रडलं शाळेमध्ये, त्याला जर काही आलं नाही, ते जर उदास झालं तर त्या बाई त्याला मिठी मारतात, ते त्याला जवळ घेतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला घरासारखं सुरक्षित वाटतं, तो चांगल्या वातावरणात शिकतो. याची पहिली खूण ती पटली. भाषेच्या संदर्भात बोलताना जे मी मगाशी म्हटलं की मातृभाषा म्हणजे फक्त भाषा नव्हे, म्हणजे व्याकरण नव्हे, तर त्याच्यातली काही उदाहरणं मी अशी लिहिलेली होती की आपल्या म्हणी ज्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणच्या म्हणी इतक्या वेगळ्या असतील. म्हणजे आज गोव्यातल्या जर काही म्हणी जर मी कोकणीमधल्या जर म्हणी जर मी तुम्हाला विचारल्या तर त्याच्यामध्ये भात असेल, त्याच्यामध्ये मासे असतील, त्याच्यामध्ये माडाची उदाहरणं असतील, त्याच्यामध्ये नारळाची उदाहरणं असतील. माणूस कसा तो, फणसासारखा माणूस, हे माझ्या भूगोलातलं आहे. फणसासारखा माणूस हो, वरती काटे पण आतून गोड निव्वळ, किंवा नारळासारखा, किंवा कल्पतरू. नारळाचं झाड म्हणजे कल्पतरू हो, त्याचा एक पण भाग घ्या, सगळ्याचं सगळं काहीतरी होतच. हे माझ्या भावविश्वाचा, माझ्या भोवतालचा, माझ्या भूगोलाचा भाग आहे. 1 तीळ 7 जणात वाटून खाणे. तर मला लगेच कळतं ना की तिळाचा आकार किती, तो 7 जणात वाटून खायचा म्हणजे काय. पण परत हा संस्कार की 7 जणांमध्ये वाटायचं जे काही मिळालं असेल ते. बघायला गेलं तर ही फक्त म्हण आहे, बघायला गेलं तर हे शिक्षण आहे, हा वाक्प्रचार आहे, ही म्हण आहे, हे भाषेचा अलंकार पण आहे. मुंगी होऊन साखर खा, हत्ती होऊन लाकडं तोडण्यापेक्षा, असं माझी आजी म्हणायची. याच्यात ज्ञान आहे, याच्यात हुशारी आहे, ज्याला आपण असं म्हणतो ना वाईज असणं आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा नाही, ही जी गोष्ट आहे सीबीएसईची मुलं नाही म्हणणार ही गोष्ट, आयसीएसईची मुलं नाही म्हणणार ही गोष्ट. माझ्या मुलाचं एक छोटंसं उदाहरण सांगते. तो मराठी शाळेत गेला, मराठीत शिकला, नंतर तो साठे कॉलेज नावाच्या त्यांच्याच शाळेचं थोडंसं एक्सटेन्शन असलेलं असं अत्यंत मराठी वातावरणाच्या कॉलेजमध्ये 11वी 12वी केली आणि नंतर एकदम साऊथ मुंबईला गेला शिकायला, की जिथे 6 इंचाच्या वरचे स्कर्ट चालतच नाहीच म्हणतात ते. आणि मुलांनी फुल पॅन्ट घालायचीच नाही, बर्म्युडातच अंघोळ न करता, केसांना कंगवा न लावता, दाढ्या वाळवून, दात न घासता कॉलेजमध्ये यायला पाहिजे असा नियम आहे तिकडे. अशी सगळी मुलं आहेत तिकडे, जी पहिल्यांदा जसं आपण नंदीला नमस्कार करतो तशा 2 सिगरेटी ओढतात त्यांच्या त्या गेट पाशी आणि नंतर मग आतमध्ये पाऊल ठेवतात.
तर अशा सगळ्या वातावरणात एकदम तो पार्लं म्हणजे जवळजवळ सदाशिव पेठच आहे आमची. आनंदला वाईट वाटेल जरा त्यांच्या पुण्याशी नातं सांगितल्यावर, पण तसंच आहे, ते मिनी पुणे आहे पार्ले म्हणजे. तर तिथून तो एकदम इथे गेल्यानंतर त्याच्यासाठी तो कल्चर शॉक होता थोडासा. आणि त्याच्या ज्या बाई होत्या, त्याच्या ज्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या BMMच्या, त्या म्हणाल्या की पहिल्यांदा जे आम्हाला एक बक्षीस मिळालं आणि जो एक सगळ्या मुलांनी जल्लोष केला, तर त्यावेळेला तुमचा मुलगा अगदीच कोपऱ्यात उभा राहून नाचत होता छोटा छोटा, आणि त्याला बहुतेक काय रॅग वगैरे करतायत का, तो इथे काही मिक्सअप होत नाहीये. तर लगेच माझ्या नवऱ्याला भयंकर टेन्शन आलं. माझा नवरा हा जास्त आई आहे मुलांची माझ्यापेक्षा. तर तो लगेच त्याने मला फोन करून, मी शूटिंग करत होते, तर तो मला म्हणजे काय आपण नापास पालक आहोत आणि तुला भारी वाटत असतं की तू फार चांगले निर्णय घेतलेले आहेस आयुष्यात आणि लोकांना शहाणपणा शिकवतेस. तो मुलगा बिचारा बावरलाय तिकडे त्या वातावरणात जाऊन वगैरे. म्हटलं अरे थांब थोडे दिवस, तर आपण जरा जाऊयात का काउन्सिलरकडे वगैरे, असं लगेच सुमितनी मला फोन केला. तर म्हटलं हे बघ सुमित, मी एका सायकोलॉजिस्टची मुलगी आहे, एका मानसशास्त्रज्ञाची मुलगी आहे, त्याच्यामुळे सर्दी पडसं झालं तर डॉक्टरकडे जसे जातो तसं मन दुखलं तर काउन्सिलरकडे किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणं हे मला अत्यंत नैसर्गिक आणि स्वाभाविक वाटतं. त्याच्याबद्दलचा कुठलाही टाबू माझ्या मनामध्ये नाही. पण असं जरी असलं तरी मला असं वाटतं की आपण जरा लवकरच कुठल्या तरी निर्णयाप्रती पोहोचतोय, जरा थोडासा थांब, एक त्यांचा इव्हेंट म्युझिकल होऊ देत आणि त्याच्यानंतर नीरज कसा असेल ते बघ. आणि त्याच्यानंतर जसं मी म्हटलं तसंच झालं. त्यांची एक पहिली स्पर्धा त्या विल्सनमध्ये काहीतरी झाली, ज्याच्यात नीरजनी उत्तम पेटी वाजवली. तो म्युझिशियन आहे आणि तो तिकडे पॉप्युलर झाला. आणि मग मी नीरजला विचारलं, म्हटलं नीरज भाषेचा अडसर होता का? तर तो मला नाही अम्मा, त्यांना कळतच नव्हतं ना की माझ्याशी कनेक्ट कसं करायचं, आणि मलाही कळत नव्हतं कारण त्यांचे विषयच खूप वेगळे होते. ते मॉल्स बद्दल बोलतात, ते गाड्यांबद्दल बोलतात, ज्याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. पण जेव्हा त्यांना कळलं की माझं म्युझिक ह्या पद्धतीचं आहे, मी ह्या पद्धतीचा संगीतकार आहे, आमचं बोलणं सुकर झालं. म्हणजे इथे त्याच्या मराठी मीडियम मध्ये किंवा इंग्लिश मीडियम मध्ये शिकण्याचा प्रश्नच नव्हता. आज तो मुलगा इंग्रजीमध्ये गाणी लिहितो, कविता लिहितो, हे तो करू शकला. आणि त्याला जेव्हा मी विचारलं की नीरज कसं रे आता की तू मराठी माध्यमात शिकलास, तू जेव्हा कविता लिहितोस तेव्हा तू इंग्लिशमध्ये लिहितोस किंवा हिंदीत लिहितोस, तू मराठीत कविता लिहित नाहीस. तर तो मला म्हणाला नाही अम्मा, मला सुचतं मराठीतच, मी फक्त ट्रान्सलेट करतो. पण मला माझी प्रत्येक भावना आणि माझा प्रत्येक विचार हा माझ्या भाषेतच सुचतो. मला स्वप्न मराठीतच पडतात. हा सिद्धांत आहे एक की एखादी व्यक्ती जर कोमामध्ये गेली किंवा स्ट्रोक मध्ये भाषांचं ज्ञान जे केंद्र असतं ते जर आपलं अफेक्ट झालं तर थोड्या काळाने थेरपी नंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जी भाषा आठवते, ज्याची तुम्हाला स्मृती परत प्राप्त होते, ती तुमच्या मातृभाषेची असते. त्याच्यामुळे ती भाषा तुम्ही जितकी वापराल, म्हणजे वापरायची म्हणजे नुसतं बोलायचं नाही, विचार करताना सुद्धा जेव्हा तुम्ही ती भाषा वापरत राहता सारखे, तितके तुमचे विचार, तुमचे आचार ह्याच्यामध्ये सुद्धा सुसूत्रता येते. साधीशी गोष्ट आहे की कुणीतरी कुणाला तरी काहीतरी बोललं आणि त्यांनी एक चपराक मारली त्याला, आणि जीवाचा संताप झाला, एक मुस्काळत मारली. का बरं तू असं केलंस? म्हणजे त्यांनी माझा अपमान केला. दुसरा एखादा असतो, तो म्हणतो तो मला बोलला पण त्याची लायकीच नव्हती मला बोलायची. आणि मला कळलं की मी आत्ता शांत राहायला हवंय. कारण असे बरेच लोक असतील जे अशा पद्धतीची वर्तणूक करत असतील. माझं काही चुकलेलं नाहीये, कारण मी ह्या गोष्टींमुळे मी योग्य आहे आणि हा समोरचा माणूस जो आहे त्याची पात्रता ही आहे. आकलन होणं परिस्थितीचं, ह्याच्यासाठी सुद्धा तुमची भाषा समृद्ध असणं फार आवश्यक असतं. हे मानसशास्त्राने सिद्ध केलेलं आहे. कारण विचार तुम्ही करता म्हणजे काय करता, तो कुठली तरी भाषा लागतेच ना तो विचार करायला. आणि विचारानंतर आपण कृती करतो, कृती करून विचार नाही करत. आणि ह्याच्यासाठी मातृभाषा समृद्ध असणं ह्याच्यासारखं दुसरं आयुधच नाही, याच्यासारखं शस्त्रही नाही, याच्यासारखं शास्त्रही नाही. म्हणून मातृभाषा.
मला त्याच्या छटा कळल्या पाहिजेत. मला आता वाईट वाटलंय, माझं आता मन मोडलंय, मला आता संताप आलाय, मी आता हताश झालीये, मला अगदी हतबल वाटतंय, मला निराश होऊन चालणार नाहीये, हे वाईट आहे पण हे जाणार आहे हे मला कळतंय, ही एक निघून जाणारी गोष्ट आहे हे मला कळतंय. हे सगळे विचार करायला तुम्हाला भाषा पाहिजे. तुमच्याकडे भाषा तुम्हाला स्थैर्य देते, भाषा तुम्हाला शांतता देते. आणि संस्कार म्हणजे काय असतं? शेवटी संस्कार ही काही गुटी नाहीये. रोज संध्याकाळी देवाला दिवा लावून मी 5 मिनिटं देवासमोर उभं राहणं एवढाच संस्कार नसतो. ते का राहायचं 5 मिनिटं उभं? कारण दिवसातला कुठला तरी वेळ 5 मिनिटं शांत राहा बाबा. सतत काहीतरी करत असतोस, सतत डोक्यात काहीतरी चालू असतं, 5 मिनिटं शांत उभं राहा. संस्कार कुठला असतो? की मी खातोय, मला जेवण मिळालंय, घरातल्या सगळ्यांना मिळालंय का? सगळेजण नीट जेवतायत का? घरात काम करणारी ताई जेवली का? हे जर आई विचारत असेल की घरात काम करणारी ताई, अरे तुम्ही चॉकलेट्स मागवताय तुमच्यासाठी, तिच्यासाठी पण 2 मागवा, हे जेव्हा आई सांगते तेव्हा तो संस्कार असतो. तुम्हाला वाटतं की ती छोटीशी गोष्ट आहे पण तो संस्कार असतो. माझा मुलगा आणि मुलगी जेव्हा शाळेत जात होते त्यांच्या, तेव्हा सुमितनी स्कोडा नावाची गाडी घेतली होती. ती आमची पहिली लक्झरी कार. तर सुमितला खूप कौतुकाने असं वाटलं की मुलांना शाळेत सोडायला जावं. आणि त्यांनी नीरजला आणि दियाला म्हटलं की चला आम्ही तुम्हाला सोडतो आज शाळेमध्ये शूटिंगला जाता जाता. त्यांचे रिक्षावाले काका त्या दिवशी आले नव्हते. तर नीरजनी सांगितलं, ते दोघे जण काहीतरी कुजूकुजू बोलत होते मागे. तर सुमित मला काय डिस्कशन चाललंय तुमचं? तर त्याला सुमितला उगीच असं वाटलं की ते म्हणत असतील की काय मस्त गाडीने आज अप्पू सोडायला येतोय वगैरे. माझं बोलले ना, माझं ते माझं नाहीये, मस्त आहे ट्यून, नाही माझं नाही आहे. मी इथे माझी पर्स ठेवली पण नाही माझ्याकडे, अजिबात तुम्ही सगळे असे बघू नका. आज इथे जाऊ दे, छान आहे म्युझिक. हे अनिवार्य आहे, हे व्हायलाच लागतं. हे तर आता साधं छोटं भाषण आहे, नाटकात सुद्धा ऐकलेत मी आवाज त्यात काय. हा, तर त्याला असं वाटलं की ते मुलं बोलत असतील की किती छान आपला अप्पू आपल्याला शाळेत सोडायला येतोय वगैरे घेऊन जाऊन. तर तो असं हुशार केली तरी विचारलं काय बोलताय वगैरे असं. तर ते म्हणाले की नाही आम्हाला जरा आदल्या गल्लीत सोड. सुमित म्हणाला का? मला नाही, आम्ही नाही स्कोडातून आमच्या शाळेत उतरणार. मला रिक्षातून जायला पण लाज वाटते. सगळी मुलं चालत येतात, कारण मराठी शाळांमध्ये फक्त आता जी मुलं आहेत ती कामगार वस्तीतली मुलं आहेत आणि त्यांच्याकडे स्कोडा गाडी नाहीये. तर माझ्या मुलांना वाटलं की नाही हा दिखाऊपणा करू आपण हे करू नये. त्यावेळेला दिया 2रीत होत नाही, दिया 1लीत होती आणि नीरज 4थीत होता. हा संस्कार आहे शाळेने दिलेला. हा मी दिलाय की नाही मला माहिती नाही, पण माझ्या शाळेमध्ये कुठल्या वर्गातली माणसं येतात, मुलं येतात आणि मला त्यांच्याशी मित्रता ठेवायची आहे हे त्यांनी ठरवलं होतं, मैत्री ठेवायची. आता पुढचं जे मी एक उदाहरण नीरजच सांगणार आहे. कदाचित काही लोकांचं याच्याबद्दल दुमत असेल, कुणाला ते आवडणारही नाही कदाचित, पण तरी सुद्धा मला ते आवडलंय म्हणून मी सांगणार आहे. प्रत्येक वेळेला एप्रिल मे मध्ये बऱ्याच मुलांच्या मुंजी व्हायच्या वर्गामध्ये आणि मग ती मुलं जेव्हा यायची तेव्हा ती कॅप घालून यायची मुलं. नीरजच्या आजी आजोबांचं असं म्हणणं होतं की 8 वर्षाच्या आधी जर मुंज केली तर कुठला मुहूर्त बघायला लागत नका, 8 वर्षाच्या आधी ती करायची असते. माझं म्हणणं असं होतं की त्यावेळेला एक तो संस्कार जो होता, 16 संस्कारांपैकी एक संस्कार हा विषय म्हणून हा विषय काढते. तर जे काही 16 संस्कार आपल्याकडे मानलेले आहेत त्याच्यामधला मुंज हा एक संस्कार आहे. त्यावेळेला पद्धत काय होती की एका विशिष्ट समाजातली मुलंच फक्त शिकायला जात होती. 8व्या वर्षी ती गुरुगृही शिकायला जायची. त्यावेळेला त्यांची सगळी इनहिबिशन्स, त्यांची सगळी लाज, त्यांना वाटणारा संकोच हा गळून पडावा म्हणून त्याने ती छाटी घालायची. भिक्षा पात्राने त्याच्या आईकडे पहिल्यांदा भिक्षा मागायची. शेवटचा आई मांडीवरती बसवून त्याला घास घालते. ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला अत्यंत सुयोग्य होत्या की त्याचं तोपर्यंत त्यांनी जी काही केसांची झुलपं वाढवलेली असतील ते सुद्धा काढून टाकायचं की आता तुला असं राहायला लागेल. तिथे कोण तुमचं शॅम्पू आणि कंडिशनर करणार आहे.
त्याच्यामुळे ते पण काही मेंटेनन्स होणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग तो मूल त्याला कळायचं की आपल्या आयुष्यातला हा एक टप्पा संपलेला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश करतोय. आज मुलं पण शिकतात, मुली पण शिकतात, सर्व समाजातल्या सर्व मुलं आणि मुली शिकतात. त्यावेळेला जर हा संस्कार थोडासा कालबाह्य वाटत असेल तर तो करावा का? पण हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, प्रत्येकाची आवड निवड आहे, प्रत्येकाचा विचार आहे. पण जेव्हा नीरजला असं विचारलं तेव्हा नीरज मला म्हणाला की नाही, मला नाही. तर मी म्हटलं, माझ्या सासूबाईंना मी म्हटलं की मला स्वतःला असं वाटतं की ह्या पद्धतीचं कुठलंच डिस्क्रिमिनेशन कुठे असू नये. जर मुलाची करायची तर ती मुलीची पण करावी. आणि जर ती देशपांडे आडनावाच्या मुलाची करायची तर ती कांबळे आडनावाच्या मुलाची पण करावी आणि ती जाधव आडनावाच्या मुलाची पण करावी. त्याच्यामध्ये परत ह्यांच्यात चालतं आणि त्यांच्यात नको असं कुठलंही डिस्क्रिमिनेशन असेल तर ती गोष्ट मला करायची नाही असं मी म्हणत होते. पण तोही विचार मी माझ्या मुलांवरती लादलेला नव्हता. नीरजला विचारलं तर नीरज मला म्हणाला की नाही, मला छोट्या वर्गाचा भाग व्हायचा नाही, मला मोठ्या वर्गाचा भाग व्हायचा, मला मुंज करायची नाही. आणि मी त्याला खूप सांगितलं होतं की वरात असते, असं असतं, तसं असतं. हे विचार करण्याचं जे आहे ना की मला ह्याचा भाग व्हायचंय का मला त्याचा भाग व्हायचंय, निरीक्षण करणं की हे असं आहे. मग दियाची मुंज करणार का? माझं आयुष्य होम करणार. नीरज 1 वर्षाचा झाला तेव्हा त्याचा आयुष्य होम केला. तो फक्त मुलांचा होतो साऊथ इंडियन लोकांमध्ये. मुलगे, मुलांचा म्हणजे मुलगी. माझ्या सासू सासऱ्यांनी मुलीचा पण केला का, तिला पण पाहिजे ना, मोठं आयुष्य तिला पण मिळू देत की, म्हणून तिचाही केला. सो ही वर्गीकरण कधी करायचं कधी करायचं नाही, सर्वसमावेशक कधी असायचं कधी नसायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठी माध्यमात मुलं जेव्हा शिकत होती, मराठी माध्यमाने त्यांना ह्या गोष्टी दिल्या असं नाही, पण विचार करणं, इंट्युशन्स येणं, विचार करणं, तर्कसंगती लावणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही जेव्हा मातृभाषेत शिकता तेव्हा तुम्हाला तर्क वितर्क, आणि ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपण वादाला कधीच घाबरलेलो नाही आहोत. उलट वाद, चर्चा, खंडन, मंडन ही आपली परंपरा राहिलेली आहे. आणि हे जर करायचं, विनोबांचंच परत एक वाक्य आहे की माझ्या समोरचा विद्यार्थी मला एक वेळ निरुत्तर झाला तर चालेल पण तो निप्रश्न होता कामा नये. जेव्हा इंग्रजी माध्यमामध्ये आपण आपल्या मुलांना घालतो तेव्हा आधी ती शब्द जुळवतानाच की मला बाईंना हे विचारायचंय, मी शूला जाऊ का हे विचारता येत नाही मुलांना, की त्याला वॉशरूम म्हणायचं का लू म्हणायचं का रेस्टरूम म्हणायचं. ह्या गोंधळामध्ये शू होऊन जाते. आमची मराठीतली पोरं लग्नीला जाऊ का बाई असं विचारतात आणि जातात, किंवा नुसतं असं करतात. अतिच हुशार असतात, बोलायचे पण कष्ट घेत नाहीत. एका लिंग्विस्टनी एक निष्कर्ष काढलाय की जेव्हा 8 वर्षाच्या आधी जेव्हा मूल वाचायला जेव्हा शिकत असतं तेव्हा त्याचा अटेन्शन स्पॅन हा 12 सेकंदांचा असतो. जी भाषा माझ्या ओळखीची आहे ऑलरेडी, ऐकून, चिवगाऊच्या गोष्टी ऐकून, घरातल्यांच्या गोष्टी ऐकून, जी भाषा माझ्या ओळखीची आहे त्याचा अक्षरबोध व्हायला, ते लिखित स्वरूपात जेव्हा माझ्या समोर येतं तेव्हा ते समजून घ्यायला मला 12 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो. पण जेव्हा ती भाषा माझ्या परिचयाची नाही, ती सतत माझ्या कानावरती पडणारी नाही, तेव्हा त्या भाषेचा अक्षरबोधच व्हायला मला 12 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागतो. आणि मग अक्षरबोध होईपर्यंत मी पहिला शब्द काय वाचलाय त्या वाक्यातला याचं मला विस्मरण होतं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जी भाषा माझी नाही ती भाषा शिकताना, त्याचे पहिले धडे गिरवताना त्या बालकाच्या मनावरती केवढं मोठं ताणाचं ओझं आपण देतोय. ह्याच्यातून ते शिकणार कधी, त्याच्यातून ते शिक्षण एन्जॉय कधी करायला लागणार. म्हणजे जर आपण सतत म्हणत असू की आपला जो आटापिटा आहे तो मुलांच्या आनंदासाठी आहे, तर हा आनंद आपण त्यांच्या पदरात घालतोय का? छान युनिफॉर्म, छान स्कूल बस आणि एअर कंडिशन्ड वर्ग म्हणजे आनंद नसतो. दिया शाळेमध्ये जायची आणि
रोप मलखांब करायची तेव्हा, तर त्या स्पर्धांना जाऊन यायची. मग मी तिला म्हणायचं की अगं कालच स्पर्धा करून आलेस, दमली असशील, कशाला जातेस शाळेत, आज एक दिवस आराम कर. तर मला म्हणायचं नाही, मी करेन ना, शाळेत आराम करेन मी. शाळेत आराम? शाळेत कोण आराम करतं? तर ती मला म्हणे आम्ही करतो शाळेत आराम. आम्ही सांगतो की आम्ही खेळाडू आहोत, काल आम्ही स्पर्धेमध्ये जाऊन आलोय आम्ही. तर आमच्या वेळी आम्हाला म्हणतात की ठीक आहे, मग मागच्या बेंचवरती डोकं खाली करून झोप थोडा वेळ. मी दमले आहे, मला हे करावंसं वाटतंय. हा संवाद मुलं साधू शकतात का त्यांच्या टीचर्सशी? हा मोकळेपणा आहे का? हा नंतर येतही असेल कदाचित 5वी 6वी नंतर, जेव्हा त्यांना ती भाषा अवगत होते. पण हा मोकळेपणा मिळणं आणि त्या शिक्षणाचा बागुलबुवा न वाटणं हे अत्यंत आवश्यक आहे मुलांसाठी. आणि ते फक्त आणि फक्त जर त्यांचं प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत होत असेल तरच शक्य होऊ शकतं. दियाच्या शाळेच्या बद्दलच्या काही गोष्टी अशा होत्या की ती त्या शाळेत शिकायला गेली आणि वेगळ्या पद्धतीची शाळा होती. 12 तासांची शाळा होती, गुरुकुल होतं तिचं. आणि त्याच्यामध्ये एक दैनंदिनी असायची त्यांची दिलेली, आणि त्या दैनंदिनीमध्ये पालकांचा शिक्षकांशी संवाद असं एक पान असायचं, ज्याच्यामध्ये जर आमचं मूल गेलं नाही शाळेमध्ये तर आजारी होतं म्हणून आलं नाही, घरात काहीतरी होतं म्हणून आलं नाही, असं आम्ही लिहून द्यायचो. आणि त्याच्यावरती मग ते आपला एक शेरा द्यायचे काहीतरी. आणि दुसरी 2 पानं होती शिक्षकांचा पालकांशी संवाद. त्या पानांवरती कधीच कुणी काही लिहायचं नाही. तर ह्या सगळ्या मुलींनी त्या एकत्र गेल्या आणि त्या मला आमच्या आई वडिलांना तुम्हाला इतकं सगळं सांगायला लागतं, मुलगी का आली नाही, काय झालं नाही. तुम्ही जेव्हा शाळेत येत नाही तेव्हा तुम्ही आमच्या पालकांना चिठ्ठी देत नाही की आम्ही का नाही आलो वर्गावरती म्हणून. तुम्ही पालकांना सांगत आहे, तुम्ही आम्हाला पण सांगत नाही तुम्ही का नव्हता आलात. सर रजेवर आहेत, आज ऑफ पिरियड आहे, एवढंच आम्हाला सांगितलं जातं. हा कुणाला तरी आगाऊपणा वाटेल, हा विनोद वाटेल, पण ही मोकळीक आहे. हे मोकळं वातावरण असण्याचं लक्षण आहे. आणि ते मोकळं वातावरण त्यांना ह्याच्यामुळे मिळतं की त्यांचे शिक्षक ते आणि त्यांचा शाळेचा जो सगळा परिसर आहे त्याच्यामध्ये एकच भाषा बोलली जाते. संस्कार ही कुठली गुटी नव्हे की जी आपण असं म्हणू की 4 वेढे तुम्ही मायफळाचे घ्या, 5 वेढे तुम्ही जायफळाचे घ्या, मग दुधामध्ये वावडिंग उकळा, त्याच्यात ते मिक्स करा आणि बाळाला दिवसातून 3दा द्या की ते बाळ अगदी संस्कारी होईल. असं ते नाही. त्याला बाळाला जेव्हा संस्कार मिळत असतात एखाद्या, आणि ते संस्कार कायम मिळत असतात, म्हणजे जसं मी नीरजच्या आणि दियाच्या बाबतीमध्ये सांगितलं की वर्गवारी करायची नाही, वर्गातल्या मुलांसमोर दिमाग मिरवायचा नाही, हे जर त्यांना कळणार असेल तर हे जे संस्कार जे त्यांचे होणार आहे त्यांना तशा वातावरणामध्ये आपण ठेवायला तयार झालं पाहिजे. हे आपणच तयार होत नाही. आपण एक वेगळा वर्ग निर्माण करतोय आणि तो जो वर्ग आहे जो आपण तयार करतोय, जो आपल्याला असं वाटतं की तो खूप यश मिळवणार आहे. म्हणजे आत्ता परवाच्या शाळेत मी गेले होते, मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये हे सांगते की भाषण हे नेहमी एकतर्फी असतं. मी काहीतरी बोलत राहते आणि तुम्ही सगळेजण ऐकत राहता. पण बरेचदा असं होईल की माझे काही मुद्दे असतील जे तुम्हाला अजिबातच पटणार नाही, तुम्हाला त्याच्यावरती टीका करावीशी वाटेल किंवा तुम्हाला असं वाटेल की हे मत तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कारण तिने जे मगाशी मत जे मांडलं ते काही मला फार योग्य वाटलं नाही, असं असू शकतं. किंवा कदाचित असं असतं की एखादा जेन्युइन प्रश्न असतो. म्हणजे मला कित्येक लोक असा प्रश्न विचारतात. एका परिषदेमध्ये असा एकाने मला प्रश्न विचारला की आमची तर खूप इच्छा असते का, म्हणजे पुरुष प्रेक्षकाकडून प्रश्न आला होता श्रोत्याकडून की आमची तर खूप इच्छा असते हो मुलांना मराठी शाळेत घालायचं, घरातल्या बायकाच ऐकत नाही, त्याची मम्मीच ऐकत नाही. ती म्हणते नाही काय झालं तरी मुलाला इंग्लिश मीडियम मध्येच घालायचं. मी म्हटलं ठीक आहे, संध्याकाळी स्वयंपाक काय आहे आज घरी? तर ते म्हणाले काय? म्हटलं बरं जाऊ दे, संध्याकाळला अजून वेळ, आज सकाळी स्वयंपाक काय होता घरी? तर म्हणाले मासे आणि भात. म्हटलं कुणाला आवडतो मासे आणि भात? बायकोला. नाही म्हणाले मला आवडतो. म्हटलं मग तिथे स्वतःच चालवता की नाही? लास्ट साडी कधी घेतली बायकोला? लास्ट गिफ्ट कधी दिलं बायकोला? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःची मर्जी चालवता की नाही? पण शाळेत मराठी घालायचं का इंग्लिश ह्याच्या वेळेला मात्र म्हटलं हे तुमचा व्यवहार आहे तुमचा हा, की तिची ती एक गोष्ट ऐकायची
की इंग्रजी माध्यमामध्ये मुलाला घालायचं आणि त्याच्यानंतर 1760 गोष्टी स्वतःच्या मनासारख्या करायच्या. तर असं बरेचदा मी सगळ्यांना सांगते की तुमच्या मनात जो काही छोटा प्रश्न असेल, जो मी ऍड्रेस करू शकत असेल, ज्याच्याकडे कदाचित माझ्या जगण्यातून मला एखादं उत्तर जर मिळालं असेल, कारण मी मराठी शाळेतल्या मुलांची पालक आहे, तर मी त्याचं नक्की उत्तर देईन. पण हे सगळं सांगितल्यानंतर भाषेचं महत्व, मातृभाषेचं महत्व आणि शिक्षणाचं महत्व, मला असं वाटतं की ह्याच्यातला कुठला तरी संबंध जो काय आहे तो मी काही असा विशिष्ट पद्धतीने विशद करून सांगायला पाहिजे असं नाही. पण माझं स्वतःचं मत असं होतं की माझ्या मुलांनी मराठी शाळेमध्ये जावं. ह्याचं एक वैयक्तिक कारण असं होतं, त्याच्या मागे भावनाही होती आणि विचारही होता. आपण आपल्या मुलांना घरातला काही ऐवज देऊ इच्छितो जो आपल्याला आधीच्या पिढीने दिलेला असतो. त्याच्यामध्ये दागदागिने असतात, एखादा आजीचा शालू असतो, एखादी आजोबांची गोधडी असते, कुणाकडे तरी तर्फडकरचं एखादं पुस्तक असतं. कुठली तरी गोष्ट मिळालेली आपली जी असते ती आपल्याला असं वाटतं की मला माझ्या मुलाला द्यायची आणि माझं मूल त्याच्या मुलाला देईल. तसं मला असं वाटत होतं की मी ज्या इतक्या कविता वाचल्यात, इतक्या गोष्टी मी ऐकल्यात, ज्या मुलांना सांगितल्यात, त्या त्यांना पुढे वाचता त्यांच्या याव्यात, त्यांना त्यांच्या मुलांना सांगता याव्यात आणि हे अव्याहतपणे चालू राहावं. आणि मुलं काय नवीन शिकून येत आहेत त्यांनी माझ्यातही काहीतरी भर पडावी, अशा एका अत्यंत व्यक्तिगत भावनेमधून मी माझ्या मुलांना मराठी शाळेमध्ये घातलं. त्यावेळेला प्रत्येक तुकडीमध्ये एका वर्गाच्या 5-5, 6-6 तुकड्या असायच्या आणि त्या प्रत्येक तुकडीमध्ये 60-65 मुलं असायची. 4 वर्षामध्ये त्या शाळेची परिस्थिती एका वर्गाच्या 2 तुकड्यांवरती आली. आज त्या शाळेची परिस्थिती एका वर्गाची 1 तुकडी आणि त्याच्यामध्ये 35 मुलं अशी आहे. आत्ता म्हणजे इष्टापत्ती असा एक मराठी मधला शब्द आहे. इष्टापत्ती म्हणजे काय म्हणू बरं, ब्लेसिंग इन डिस्गाइज. हा, म्हणजे आपत्ती तर आहे, संकट, पण चांगलं संकट. कोविडच्या काळामध्ये असं झालं की इंग्रजी शाळांच्या ज्या भरमसाठ फिया होत्या त्या न भरल्यामुळे पुण्याच्या काही शाळांमध्ये बाउन्सर्स आले आणि त्यांनी पालकांवरती लाठीमार केला आणि अशा बऱ्याच घटना महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घडल्या. आणि त्यावेळेला लोकांना जाणवलं, बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या सुटल्या, अर्थार्जनाचे मार्ग खुंटले. त्यावेळेला लोकांना असं वाटलं, कारण माझ्या मुलांचं मला वाटतं 10वी पर्यंतचं शिक्षण 10,000 रुपयांमध्ये झालेलं आहे दोन्ही मुलांचं. तर त्याच्यामुळे मग त्यावेळेला लोकांना असं वाटलं की मग हे शिक्षण द्यावं का मुलांना. आणि मग परत आता हळूहळू मराठी शाळांकडे मुलं यायला लागलेत. हे कितपत योग्य आहे अयोग्य आहे याच्याबद्दल मी चर्चा करत नाही, कारण माझ्यासारख्या कार्यकर्तीला संख्याबळ फार महत्वाचं असतं. आणि म्हणूनच आज ह्या विषयावर बोलताना माझ्या समोर तुम्ही इतके उत्सुक आणि इतके मनापासून ऐकणारे लोक इतक्या संख्येत आहात, ह्याचं मला खरंच मनापासून खूप खूप बरं वाटतंय. मला वाटतं मी जवळजवळ मला ज्या काही बोलायच्या गोष्टी होत्या भाषेबद्दलच्या, संस्कारांबद्दलच्या, शिक्षणाबद्दलच्या, की शिक्षण कसं असावं, आदर्श शिक्षण कसं असावं. खरं तर आदर्श शिक्षण अशी कुठली गोष्ट नसते, पण मला असं वाटतं की जर शिक्षणाची माझ्यापुरती जर व्याख्या करायची असेल तर कला, कौशल्य, संधी ह्या सगळ्यांबद्दलचं एक वेगळं वातावरण देणारी आणि ते वातावरण सहज म्हणजे जे आपसूक जन्म घेणारे, जे ओढून ताणून नाही, जे रासायनिक नाही, ज्याच्यावरती कीटकनाशकांचा फवारा केलेला नाही, इतकं जे ऑर्गॅनिक आहे, जे सेंद्रिय आहे, अशा पद्धतीचं शिक्षण हे आदर्श शिक्षण असतं. आणि ते शिक्षण हे फक्त आणि फक्त मातृभाषेतच घडू शकतं. मग ती मातृभाषा मराठी असो, कोंकणी असो, गुजराती असो, कन्नड असो. या संदर्भातली एक गोष्ट सांगायची म्हणजे बरीच राज्य आहेत ज्यांनी द्विभाषा धोरणं अंगीकारलेली आहेत, स्वीकारलेली आहेत.
तामिळनाडूमध्ये जर तुम्ही कुठल्याही सरकारी आस्थापनेत गेलात तर तिकडे तुम्हाला इंग्रजी बातम्या ऐकतायत लोक असं दिसणारच नाही. सगळीकडे ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्यांच्यामध्येच बातम्या लावल्या जातात. तिकडच्या सरकारी अधिकाऱ्यांना कुठल्याही गोष्टी ह्या इंग्रजीमध्ये जरी असतील तरी त्यांना त्या हस्तलिखित पद्धतीने खाली त्यांच्या भाषेत लिहून त्यांनी लोकांना सूचना द्याव्यात असं सांगितलेलं असतं. हे मॅन्डेटरी केलेलं आहे. फक्त महाराष्ट्रात तशी पद्धत नाही. पण ज्या वेळेला आपण सगळे लोक वेगवेगळ्या राज्यातले लोक आपल्या प्रादेशिक भाषेची अस्मिता जागी राहावी म्हणून पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण हे त्या भाषेत घडावं याच्यासाठी प्रयत्नशील राहतील, संख्येने एकत्र येतील आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील होतील, तेव्हाच सर्व प्रादेशिक भाषा ज्या तिथल्या लोकांच्या मातृभाषा आहेत त्यांना उत्तम दिवस येतील. कारण भाषा ही गोष्ट अशी आहे की असं म्हणतात इंग्रजीला आपला विरोध आहे का, तर अजिबात नाही. ग्लोबली सगळ्यात जास्त बोलली जाणारी ती भाषा आहे. बरं, भाषा ती ज्ञानभाषा आहे का? मी सतत असं म्हणायचे की ती जरी ज्ञानभाषा असली तरी, असं मी माझ्या भाषणात जेव्हा म्हणायचे तेव्हा वीणा गवाणकरांनी मला थांबवलं आणि त्या म्हणाल्या इंग्रजी ज्ञानभाषा आहे. हा गैरसमज निदान आपण कार्यकर्त्यांनी तरी आपल्या बोलण्यातून पसरवू नये. सर्व भाषांमधलं ज्ञान हे इंग्रजी भाषेत अनुवादित झालेलं आहे, भाषांतरित झालेलं आहे, म्हणून ती भाषा इतकी समृद्ध झालेली आहे. तर अशासारखं काम आपल्या ठिकाणी आपल्याला आपल्या बोलीभाषेत जर करता येत असेल तर त्या पद्धतीचं काम करण्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या भाषेचं सदिच्छादूत व्हावं. संस्कार देणारी अशी तुम्ही प्रत्येक जण एक संस्था बनावं अशी मी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते आणि माझं हे भाषण थांबवते. प्रेक्षकांना जर तुम्हाला काही प्रश्न असतील विचारायचे असेल तर जरूर विचारा. प्रश्न विचारायचं नाही पण फक्त सांगायचं की तुम्ही जे म्हटलं होतं मातृभाषेत शिक्षण दिल्यानंतर डिस्क्रिशन आणि डिस्क्रिमिनेशन हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते मला वाटतं आताच्या जगात पदोपदी जेव्हा तुम्हाला असे वेगवेगळे अशा पिढीला मातृभाषेत बोलणं हे कुठंतरी कमीपणाचं म्हणजे त्यांना असं वाटतं की हां आय नो इंग्लिशमध्ये बोलणं की माझं वर्चस्व मोठं आहे, मी मोठं आहे. हे आता आम्हा पालकांना सुद्धा कुठेतरी चिंताजनक वाटत आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय? मी सांगू का, मी खूप वाचते असं लोकांना खूप वाटतं. तर माझ्या वाचनाची सुरुवात कशी झाली तर माझी आई आणि वडील दुपारी पुस्तकं वाचायचे. जेव्हा त्यांना वेळ असायचा तेव्हा ते झोपायचे नाही. ते शेंगदाणे गुळ घ्यायचे वाटीत आणि वाचायचे. त्यांची नक्कल करत करत शेंगदाणे गुळ खायचे म्हणून मी तसे घेऊन वाचायला सुरुवात केली. तर हे जे होतं ना, तुम्हाला असं वाटेल की हे किती गैरलागू आहे, काय सांगतायत असं, पण खूपदा आपले मोठे जे वागतात ना त्याचंच अनुकरण मुलांकडून होतं. म्हणजे बरेचदा शाळांमधून असं सांगितलं जातं इंग्रजी शाळांमधून की तुमच्या घरी तुम्ही मुलांना जर इंग्रजी शाळेत टाकले तर तुम्ही त्यांच्याशी तुमच्या मातृभाषेत बोलू नका, त्यांच्याशी जास्तीत जास्त इंग्रजीमध्ये बोला. असं सांगितल्यानंतर कित्येक डॉक्टरांकडे मी असं बघितलेलं आहे की आया मुलांना विचारतात टेल मी व्हॉट ओ क्लॉक इज देअर, म्हणजे काय तर किती वाजले, व्हॉट ओ क्लॉक, ॲट व्हॉट ओ क्लॉक इज युअर कॉलेज, ॲट व्हॉट ओ क्लॉक इज युअर स्कूल. हे इंग्रजी पण नाहीये खरं, तेही चुकीचं बोलतात घरातले लोक. आणि त्याच्यानंतर मग ते सांगतात आ मेक बाबा, आ मेक, आ मेक, आ कर, हो, आ डू, डू आ, डू नमस्ते. हे जर आपले मोठे लोक जर आपल्याशी असं बोलत असतील तर ती मुलं ते चूज करतात. मुलांना काय आहे, तुम्ही त्यांच्यासमोर ज्या गोष्टी ठेवता ना त्याच्यातल्या ते निवडतात गोष्टी. आपण त्यांच्यासमोर काय ठेवतोय, म्हणजे मला असं वाटतं मी हे जे जर कोणी पालक असतील आणि जर कोणी नसतील आणि त्यांचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना प्लीज सांगा, NBT ची पुस्तकं मिळतात, चित्र वाचनाची पुस्तकं आहेत. काय आहे त्याच्यामध्ये तर चित्र आहेत नुसती. जर आई वडिलांनी फक्त ती पुस्तकं आणली आणि ह्या चित्रात काय आहे रे, हा ना ट्रॅफिकचा सिग्नल आहे, याला काय म्हणतात माहितीये का, मराठीत याला काय म्हणतात माहितीये का, अशा गप्पा मारा, त्याची मजा येऊ द्या. आपण पालकांनी जर त्या भाषेत मजा आहे हे जर सांगितलं ना तर मग त्यांना कळेल की हे कशाच, म्हणजे हा संकेत नाहीये कुठला,
हे कशाचं तरी वर्चस्व दाखवायची गोष्ट नाहीये. भाषा ही कम्युनिकेशनची आणि मज्जा करायची गोष्ट आणि मजा घ्यायची इंटरेस्टिंग रंजक गोष्ट आहे. असं जेव्हा त्यांना त्यांच्या मातृभाषेबद्दल वाटेल तेव्हा ते ती भाषा वापरायला लागतील. आत्ता जी ऑडिओ बुक्स होत आहेत मराठीमधली ती घरात लावून ठेवा नुसती. त्याच्यातले शब्द माझा आत्ता परवा दिवशी माझा नातू म्हणाला, लग्नाच्या तिथे अशी रांग होती तर ते मला त्या आजी सगळ्यांना ढकलतायत काय बुभुक्षितासारख्या. बुभुक्षित हा शब्द त्या 7 वर्षाच्या मुलाने वापरला कारण तो त्याच्या कानावरती पडला. त्याच्यामुळे ही आपली जबाबदारी आहे पालकांची की त्यांच्या कानावरती छान शब्द पडू द्या, छान भाषा पडू द्या. कविता पाठ करा, कविता म्हणा, ते साहित्य त्यांच्या सतत हाताशी राहील. इकडून तिकडून त्यांच्या कानावरती ती भाषा पडेल याच्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतील. एकीकडे असं होतं आपणच नाळ तोडतोय आणि दुसरीकडे परत आपण म्हणतो की त्यांची नाळ का तुटली. मातृभाषेतनं शिक्षण दिल्यानंतर त्यांच्या जे घरातले कुटुंबीय असतात किंवा त्यांचे जे पेरेंट्स असतात त्यांना ते जरा सोपं जातं माझ्या मते. मातृभाषेतनं मुलाला शाळेत त्या घातलं की त्यांना काही अडचण असली मुलांना तर ते त्यांचे पालक त्यांना इझिली सांगू शकतात. पण आज इंग्लिशमध्ये ही सगळ्यात मागायची जर तुम्ही विषय घातला त्याच्यात त्याला मी जोडून एक पुढे बोलतोय त्याला जोडून 3 वर्षाच्या मुलांना आता हल्ली पद्धत सुरू झाली की 3 वर्षी घरात त्यांना सांभाळण्यापेक्षा शाळेत गेलेली बरी पैसे देऊन म्हणून कुठल्या तरी इंग्लिश शाळेमध्ये घालतात. मी प्रत्यक्ष म्हणजे जोक नाही सांगत आहे पण सत्य घटना सांगतो. माझ्या बाजूला राहणाऱ्या एका पालकांनी त्याच्या मुलाला तिच्या एका शाळेमध्ये घातलं, बालवाडी म्हणा किंवा काय त्याला म्हणतात मॉन्टेसरी त्याच्यामध्ये घातलं. एकदा मी त्याच्याकडनं असं ऐकलं तिच्या आईकडून ती एक समोर अशी एक ते चालत होती त्या मुलाला घेऊन रस्त्याने आणि एक समोरून एक म्हैस येत होती आणि मी मागे उभा होतो म्हणजे मागून चालत होतो मी त्यांच्या रस्त्याने. तर तिने त्याला काय सांगितलं, हा तो बफलोकडे तू जाऊ नकोस ती हॉर्न मारते. बफलोकडे तू जाऊ नकोस ती हॉर्न मारते. हे जर इंग्लिश त्या मुलांना शिकवायला लागले ना तर मुलं काय करणार पुढे. माझ्या पुढच्या भाषणात वापरायला मला छान होतं त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आता ह्या ज्या मराठी शाळा म्हणा किंवा मातृभाषेतल्या ज्या शाळा आहेत त्या सुद्धा मला वाटतं बहुतेक काही शाळा या त्यांच्या इंग्लिश शाळांचं अनुकरण करायला लागल्या. त्यातली एक गोष्ट मी अशी मार्क केली की मुलींना हल्ली टिकल्या लावू नका, बांगड्या घालू नका. हे मला काय त्याच्यावर तुम्ही कधी विचार केलाय की नाही मला माहिती नाही पण मला आता असं लक्षात आलंय की मुलींनी टिकल्या लावायच्या नाही शाळेत येताना, बांगड्या घालायच्या नाहीत. ठीक आहे तुमचा ड्रेस कोड असेल ते घाला पण हे घालायला काय प्रॉब्लेम आहे. तो घालायलाही प्रॉब्लेम असू दे आणि न घालायलाही प्रॉब्लेम असू दे, दोन्हीकडे प्रॉब्लेम असू नये. फार छान होईल असं जर वातावरण आपल्याकडे झालं तर.